लवकरात लवकर इश्यू सॉल्व्ह होईल म्हणून. तर आय होप सो की हा इश्यू लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे. कारण हाय हॅलो नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण एक खूप वेगळ्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहे, तो म्हणजे वर्ल्ड वाईड सध्या मायक्रोसॉफ्टच्या आउटेजचा खूप मोठा इश्यू झालाय, त्यावरती डिस्कस करणार आहे. आणि त्याचबरोबर मी काय म्हणजे आमची पूर्ण टीम काय इश्यू फेस करते ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट म्हणजे मायक्रोसॉफ्टचा काय इश्यू झालाय ते बघूया. तर मायक्रोसॉफ्टचे जे क्लाउड सर्व्हिसेस आहेत ना ते पूर्णपणे डाऊन झालेत, त्यामुळे सगळ्यांना खूप प्रॉब्लेम झालाय वर्ल्ड वाईडमध्ये. आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त जे म्हणजे जो कोणता देश फेस करतोय ना इश्यूज तो म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. तर त्यांना आधी असं वाटत होतं की सायबर अटॅक झालाय, पण त्यानंतर एक नाही का थोडंसं अनालिसिस झाल्यानंतर त्यांना समजलं की हा मायक्रोसॉफ्टचा आउटेजचा इश्यू आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे सर्व्हिसेस डाऊन झालेल्या आहेत. तर पूर्ण हे मायक्रोसॉफ्टच्या आउटेजचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर असं आहे की आपण बघूया की कुठे कुठे हा म्हणजे लोकांना त्रास होतोय या गोष्टीचा. तर फर्स्ट म्हणजे एअरलाइन्समध्ये खूप सारा इश्यू होतोय. तर US गव्हर्नमेंटने तर त्यांचे जे पण एरोप्लेन्स आहेत ना त्यांना ग्राउंडेड करून टाकलेले, पूर्णपणे बंद ठेवली आहे त्यांनी एअरलाइन्स. त्यानंतर इंडियामध्ये सुद्धा सगळ्या एअरपोर्ट्सवरती खूप प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे. तर जे पण कोणी पॅसेंजर्स आहेत ना त्यांनी आधी यायला लावले, म्हणजे तुमची फ्लाईटची वेळ जर का 11ची असेल तर खूप जास्त आधी यायला सांगितलेलं आहे, जेणेकरून चेक इन जे पण यांचं बोर्डिंग पास वगैरे असताना सगळं मॅन्युअली होत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना खूप प्रॉब्लेम झालेला आहे या आउटेजमुळे. त्यानंतर बँकवाल्यांना सुद्धा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांच्या म्हणजे ज्या ठिकाणी पण मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसेस यूज होतात आहे ना त्या सगळ्यांना याचा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. आणि त्याचबरोबर मी काय इश्यू फेस करते किंवा आमची टीम काय इश्यू फेस करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मी माझं लॅपटॉप घेऊनच बसलेली आहे. तर सकाळी मी आज 10 वाजताच लॉग इन केलं होतं, कारण मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे. तर मग त्याच्यानंतर मी 11 होते. तर अचानक आहे ना आमचं जे म्हणजे मी VMware यूज करतो आम्ही, VDI बोलतात त्याला. तर त्याच्यामध्ये जे लॉग इन करतात ना सिट्रिक्सच्या वर्क प्लेसमध्ये, तर त्याच्यामध्ये ते अचानक आहे ना बंद झालं होतं. जे आमचं VMwareचं व्हर्च्युअल आम्हाला डेस्कटॉप दिसतो ना प्रत्येकाच्या स्वतंत्र IDचा, तोच तिथे नाहीये. तर आम्हाला त्याच्यामध्ये असा मेसेज आलेला आहे की देर आर नो ॲप्स ऑर डेस्कटॉप्स अवेलेबल टू यू ॲट दिस टाइम. तर याच मेसेजवरती सकाळी 11 पासून आत्तापर्यंत आहे आम्ही. तर याच्यामध्ये कोणताही बदल नाही झालेला. तर आमचे जे क्लायंट आहेत त्यांनी इश्यू पण रेज केलेला आहे. तर त्याच्यावरती पूर्णपणे मायक्रोसॉफ्टची जी टीम आहे ती काम करते. त्याचबरोबर आमच्या क्लायंटच्या लेवलनी त्यांच्याकडून जे पण काही होते ते पण त्याच्यावरती काम करतात. तर असा म्हणजे त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर इश्यू सॉल्व्ह होईल म्हणून. तर आय होप सो की हा इश्यू लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे, कारण आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे. त्याचबरोबर मी जसं आधी सांगितलंय की बँक, एअरलाइन्स, हॉस्पिटल सगळीकडे खूप इश्यू झालाय याचा, सगळ्यांना खूप त्रास होतोय. कारण आजकाल सगळीकडे ना ऑनलाईन सिस्टीमच यूज होते आणि सगळीकडे ऑनलाईन पद्धतीनेच काम होतं. जर का ऑनलाईन काम जर आपण मॅन्युअली करायला घेतलं ना तर खूप सारे इश्यूज होतात. ते आज ना पूर्णपणे म्हणजे समजलंय किती सारे इश्यूज होतात. तर हे असं नाही व्हायला पाहिजे. तर आता सगळ्या न्यूज चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती सगळीकडे लाईव्हमध्ये त्याच्या डिटेल्स सांगतात. त्याचबरोबर मी सुद्धा तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे की जेणेकरून तुम्हाला पण माहीत असावे की आम्ही सुद्धा या ज्या आपण इश्यू आहे ना तो आम्ही सुद्धा फेस करतोय. तर ही सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडे ना आत्तापर्यंत इतकीच इन्फॉर्मेशन आहे. जर अजून काही मला इन्फॉर्मेशन मिळाली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हा छोटासा ब्लॉग आहे ना मी इथेच एंड करते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा.
आणि चॅनलवरती कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याच्यावरतीच्या ज्या पण अपडेट्स आहेत त्या मी तुम्हाला देणारच आहे. नक्कीच उद्या ब्लॉग येईल की कशा पद्धतीने ते रिझॉल्व्ह झालं किंवा म्हणजे नाही का आमच्या जे पण VMware आम्ही यूज करतोय ना ते पूर्णपणे कसं रिस्टोर झालं ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.